काय म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. प्रवासाचे 3 टप्पे पुरे झाले आहेत आणि आता हा 4था टप्पा चालू होत आहे, 4था आणि शेवटचा. इथून पुढचा प्रवास कसा होतो आणि कसला आहे तो पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. पांढरी वाळू, समोर दिसणारं निळं पाणी आणि हिरवं पाणी, वेगवेगळ्या छटा आहेत त्या समुद्राच्या. मला व्हिडिओमध्ये दिसत असेल. सिमिलर आहे, कोकण किनारपट्टी पण आपली अशीच आहे, पण इकडचं थोडंसं वातावरण पण वेगळं आहे आणि एक जो व्ह्यू आहे, जे दृश्य आहे ते काहीसं वेगळं आहे. चला, प्रवासाचा 4था टप्पा चालू झालेला आहे. हे बघा, गोव्याला नाही आहे मी. मला वाटत असेल गोव्याला आहे, पण गोव्याला नाही आहे. अगत्तीची लांबी आहे ती काही जास्त नाही आहे, मोठं नाही आहे भरपूर बेट. हे काहीतरी 5 ते 6 किलोमीटर एवढंच आहे लांब आणि पर्यटकांच्या पसंतीचं आहे. मुळात लक्षद्वीपला जर तुम्हाला एंट्री पॉइंटच आहे हा, म्हणजे यायचं असेल तर तुम्हाला अगत्तीलाच उतरावं लागतं. बोटी पण ज्या गोव्यावरून किंवा चेन्नईवरून निघतात त्या इकडे अगत्तीलाच येतात आणि अगत्तीवरून मग तुम्हाला करावती आणि जी काही इकडे छोटी छोटी बेटं आहेत इकडे जायला तुम्हाला पण इथून फेरी सेवा अवेलेबल आहेत आणि ती अगोदर बुक वगैरे करायला लागते. त्याची माहिती आहे ती तुम्हाला इंटरनेटवर मिळून जाते. या बोटीनं जायचं आपल्याला लिव्ह मर्लिन यांना जायचं आहे. तो सांगतोय 2 वाजता जायचं आहे, तर बघूया. आणि वाजता वाजले 12, म्हणजे अजून 2 तास या करू काय. जे लोक ग्रुप किंवा टूर पॅकेज मधून येतात ना, त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी गेम्स आणि म्युझिक अरेंज करतात. ते लोक बघा काय एन्जॉय करतात मस्त मध्ये. 12:30 वाजता जाणार होता, कॅन्सल झाला मी आणि परत गेलो थोड्या वेळाने. आता आलोय, आता वाजले 2, 2:15. एक फ्लाईट लेट आली त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम. चला, ही शिप आहे, चकून जायचं आहे. शिप मध्ये चढली आहे. शिप आहे खाण्यापिण्यासाठी. बाहेरून नंतर दाखवतो तुम्हाला. प्रवासाचा 4था टप्पा जो मगाचपासून सुरू होत नव्हता तो आता फायनली शिप मधून बसलोय. तर बघूया कधी चालू होते. पटकन पुढे जरा विंडो सीट बघितली. लाईव्ह करायचं म्हणतोय, झालं लाईव्ह तर ठीक. रेंज मध्ये माहिती नाही काय ते, बघूया. बाहेरचा नजारा दाखवतो तुम्हाला. मला बोट प्रवासाचा शेवटचा टप्पा म्हणजे 4था हा चालू झालाय आणि जेट्टी पासून शिप माझी निघाली आहे. या ज्या तुम्हाला छोट्या छोट्या बोटी दिसत आहेत ना, त्या नेमक्या कसल्या आहेत त्या मला पण माहिती नाही. म्हणजे माणसांना इकडून तिकडे दुसऱ्या आयलँडवरती वगैरे जाण्यासाठीच्याच आहेत की मच्छीमारांच्या आहेत काय, मला पण तेवढीशी आयडिया नाही. चला, प्रवास तर चालू झालाय, बघूया कसा प्रवास होतो आहे आणि काय काय पाहायला आतमध्ये मिळत आहे. कारण एवढ्या खोल समुद्रात मी कधी गेलेलो नाही. एवढा मोठा प्रवास मी बोटीने कधीच याच्या अगोदर केला नाही. तर पाहूया कसा प्रवास होतोय. आता माझी शिप आहे करावती आयलँड साठी, जी इकडून जवळजवळ इकडे जायला मला 2-2.5 तासाचं अंतर आहे. या काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत, परंतु ते काय वाचता येत नाहीयेत मला. सीटच्या खाली लाईफ जॅकेट आहेत एवढं समजलं आणि ह्या काही इंग्लिश मध्ये लिहिलेल्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या समजल्या. बाकी सर्व काही समजत नाही. एसी आणि एसीच्या बरोबर सरळ बसलाय, समोरच आहे. बाहेर बघा, फक्त वर खायला होत नाही. पाण्याचा फवारा बघा, दाखवतो. तिकडे जायला देणार नाही मला, दाखवतो बघा.
आता तुम्हाला मी आतमधून ही बोट कशी आहे ते दाखवतो. हे बघा, हे इथे लगेज साठी सेवा उपलब्ध आहे. इथे हा रॅकेट बनवला आहे. ही माझी बॅग आहे इथे ठेवली आहे. आणि इकडे पुढे हे बघा, ह्या डाव्या बाजूला आहे ते फूड काउंटर आहे. आणि इकडे सगळीकडे पुढे अशी एवढीच सीट अरेंजमेंट आहे. हे सगळे अशा पद्धतीने आहे. मी अगत्ती बेटावरून आता करावतीकडे निघालो आहे. इकडे पाहावं, इकडे पाणीच पाणी दिसतंय. म्हणजे काही समजत नाही की नेमकं कुठे आहे, काय आहे. 2 hours later. 2 तासानंतर आता कुठे तिकडे दूरवर जमीन दिसायला लागली आहे, झाडं दिसायला लागले. नाहीतर एवढा वेळ सगळीकडे पाणी. खोल समुद्रात 2.5 तास बोटीने प्रवास करत मी एकदाचा करावत्ती जेट्टीला पोहोचलो आहे. अनुभव खूप चांगला होता. काय असा वेगळाच एक फिलिंग होती सगळं ते पाणी पाहताना. मी लाईव्ह केलं आहे, तर तुम्हाला जर वेळ असेल, पाहायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की पाहू शकता. अशा रीतीने प्रवासाचे 4ही टप्पे पूर्ण करत मी माझ्या सिक्रेट डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलो आहे. मी सगळ्यात अगोदर पहिला साईटवर जाणार, काम आहे ते करणार आणि मग नंतर हॉटेलला जाणार. आणि मग तुम्हाला जर माझ्याकडे वेळ असेल तर करावती बेट आज दाखवेन किंवा मग उद्या दाखवेन, कारण मी इथे 1-2 दिवसाचा स्टे आहे माझा. क्या बोलते इसको बोला आपने? काय पोळा काय पोळा. अंडा आणि केळं मिक्स आहे, सोबत चाय. हॉटेलवरती पोचलो आणि एकदम पोर्ट इथे समोरच आहे, असा बाजूलाच आहे, इथे हॉटेल आहे. त्यामुळे जास्त लांब वगैरे नाही. जाऊन पहिला साईडवरून जाऊन आलो. तुम्हाला हॉटेल दाखवतो. इकडे अशीच हॉटेल असतात, दाखवतो बघा. हे बघा, हे हॉटेल आहे. TVI AC घेतली. मग एक पहिला दाखवलं तर नव्हती AC आणि गरमी इकडे भरपूर आहे. मग वॉशरूम आहे आणि एवढा मोठा बेड. बघू संध्याकाळी तर जरा फ्रेश बीश होऊन फिरायला गेलो तर. आणि समोर इकडे असं पॅसेज इथे मग असे मी उभा होतो. चला, फ्रेश बीच झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. बाय बाय.